संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाई फेकून हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर हल्लेखोर दीपक काटे आणि त्यांच्या साथीदाराच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी हे आक्रमक झालेत। काटे हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही होत आहे। त्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मोहन भागवत यांच्या सुरक्षेच्या संदर्भात पोलिसांनी दक्षता घेतली। उद्योगवर्धिनी संस्थेच्या वर्धापन दिनाच्या परिवार उत्सव या कार्यक्रमाला मोहन भागवत हे आज सोलापूरमध्ये आलेत। भागवत यांचा सोलापूरमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला फक्त निमंत्रण दिलेल्यांनाच प्रवेश देण्यात येते। तर सोलापूर शहरात मोहन भागवत यांच्या एजा करणाऱ्या मार्गावरती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। चौकाचौकात 4 पोलीसही उभे आहेत। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्या लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी पहाटेपासून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी या कार्यकर्त्यांचे मोबाईलही काढून घेतलेत। मराठा आंदोलक आणि बहुजन समाजातील आंदोलनाची पार्श्वभूमी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, सोलापूर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शिरीष जगदाळे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शेखर जगदाळे, सोमनाथ राऊत, मारुती सावंत यांना गुरुवारी पहाटेपासून पोलिसांनी ताब्यात घेतले। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुद्धा यामध्ये नावे आहेत। मोहोळ तालुक्यातील कोथळे गावातील महेश पवार यांच्या गावातून ताब्यात घेऊन कामती पोलीस चौकीमध्ये त्यांना आणून ठेवले। तसेच कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे संभाजी ब्रिगेडच्या सोमनाथ राऊत यांना शहरामधील फौजदार चावडीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये नजर कैदेतही ठेवण्यात आले।